दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये कारव्यासारे आज हम सब 10वीं का हमारा क्लास जो है वहाँ के सब खास करके बॉयज़ हम सब घूमने जा रहे हैं और घूमने का स्थल जो है हम लोग आपको वीडियो में दिखाएंगे, तो प्लीज़ हमारे साथ रहना। और मैं आप सबसे विनती करूँगा कि आप लोग भी इस भाग दौड़ की ज़िंदगी में दोस्तों के साथ थोड़ा टाइम निकालना, उनके साथ टाइम स्पेंड करना, घूमने जाना, क्योंकि पता नहीं कल क्या होगा। तो आज की शुरुआत हम लोग नारायणपुर से करने वाले, तो प्लीज़ नमस्कार दोस्तों, मैं आपका दोस्त सोमनाथ और हमेशा की तरह आपको कुछ नया दिखाने का प्रयास कर रहा हूँ, नया सिखाने का प्रयास कर रहा हूँ। प्रयास ये है मेरी तरफ से कि इस भागदौड़ की ज़िंदगी में लाइफ बहुत कम है, मुझे नहीं पता कल क्या होने वाला है, लेकिन जो मुझे टाइम मिला है उस टाइम में मैं क्या दोस्तों के साथ, मैं क्या घर वालों के साथ, या मेरे आसपास के दोस्तों के साथ, या बोलते ना क्या मैं क्या कर रहा हूँ, कैसे जी रहा हूँ। सच में मैं इंसान की तरह जी रहा हूँ कि मैं इंसानियत भूल चुका हूँ। पहले ज़माने में दोस्त के घर पे 2-3 दिन जाके रुकते थे लोग, अभी सबके पास टाइम नहीं। लेकिन मुझे लगता है कि प्लीज़ आप सबसे विनती है कि एक दिन आप अपने दोस्तों के साथ, पुराने यादों के साथ जीना सीखिए, क्योंकि ये दिन वापस नहीं आने वाला है और कल का किसी को भरोसा नहीं है। तो प्लीज़ ये हम लोगों ने वीडियो बनाने का प्रयास यही है कि हमारे साथ भी कुल बहुत सारे दोस्त लोग हैं, लेकिन उसमें से हम लोग खाली 6 लोग ही यहाँ पर मिल चुके हैं। शायद उनके कंडीशन फिलहाल ख़राब होगी, लेकिन मुझे लगता है कि एक बार नहीं, 2 बार नहीं, लेकिन जब टाइम मिलता है प्लीज़ आया करो, क्योंकि ये वक्त वापस नहीं आने वाला है और बुढ़ापे में यही हमारी यादें हमारे साथ रहने वाली है। तो प्लीज़ हमारे वीडियो के साथ रहना और हम दिखाएंगे हम कहाँ कहाँ जाने वाले हैं और क्या क्या करने वाले हैं। बहुत इंजॉय करने वाले हैं हम लोग, क्योंकि हम लोगों ने बहुत प्लान किया है। सोमनाथ राउत, दीपक पाटील, भारत आरत, बाबू पाटील सावे, उमेश आवलोडे, विश्वनाथ आणि बघूयात आपण आलेलो आहोत आता आपला एस.एस.सी ग्रुपचा सर्वात पहिला स्पॉट म्हणजे श्री बल्लाळेश्वर पालीचं आपण गणपतीचं दर्शन आता घेणार आहोत। चला आता बघूया पुढे आपण बल्लाळेश्वर पालीचं काय महत्त्व आहे। गणपती म्हणजे जो बल्लाळ नावाचा मुलगा होता, त्या मुलांचा दगड घेतला होता पूजेसाठी, तो हा दगड, ह्याच्यातनं गणपती प्रगट झाला आणि बल्लाळाला सांगितलं की तुला जी मला माझ्या नावाने इथे वास्तव्य करायचं आहे, तर म्हणून तो बल्लाळेश्वर पुढे वास्तव्याला आला आणि हा जो दगड आहे ह्याच्यातनं गणपती प्रगट झाला होता, म्हणून ह्याचं नाव धुंडीराज आणि पुढचा आहे तो बल्लाळेश्वर।
Srivardhan beach. So first we will visit to Machi market. We will take some machis to fry fish, and then we will go to the beach and we will enjoy. So Somnath will introduce some points what he will feels right now. He is driving. So Somnath, let's know about your feelings about this journey. Very nice place in Kokon Kinarpatti, Srivardhan beach. And I first time I come first time in my life, and very nice and very beautiful place. I suggest some people you come and enjoy this area. And enjoy your life. Enjoy your life because sometime money is come, but age not come, or not come time. तर मित्रांनो, आम्ही आलेले आहोत युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था दहिवली यांचे अध्यक्ष मिस्टर सोमनाथ राऊत हे आमच्या सोबत आहेत. यांनी आम्हाला एक चांगल्या ट्रिपसाठी आमंत्रित केलं आणि आम्ही त्यांच्यासोबत आलो आणि ते आम्हाला आज घेऊन आलेले आहेत श्रीवर्धन बीचवरती. आणि इथून आम्ही उद्या सकाळी जाणार आहेत हरिहरेश्वर आणि दिवे आगार. पण इथे आम्ही श्रीवर्धनमध्ये आल्यावरती आम्हाला इथे एक चांगला असा तर इथे आम्हाला एक उत्तम असा मनाला असा आनंद देणारा एकदम निसर्गाची हवा, निसर्ग आणि एकदम खास सर्वांनी आपल्या फॅमिलीसोबत यावं असं हे देखो सबसे सस्ता कहीं पर मिलता है वो है श्रीवर्धन. श्रीवर्धन यहाँ पर मिलता है, है, पॉपलेट भी सस्ता मिलता है, हलवा ही आणि कोलबी ही सब सस्ता मिलता है. ना म्हणून फ्री मध्ये. तो आप कितनी अच्छी अच्छी मच्छी है यहाँ पर. ये सुरमई, ये सूखा मच्छी, क्या खेकड़ा, ये खेकड़ा, ये देखो सुरमई. कोलंबी कैसे है कोलंबी? 200 रुपये वाटा, ही सर्व 600 रुपयाला. हे पापलेट सगळे हे 250ला, रुपये 800ला. कमी करून देते. बोला बोला तुम्हाला काय तो ये हमारा एक अच्छा बीच है, अच्छा प्लेस है, क्लीन एंड कुदरती एकदम नेचरफुल है. तो प्लीज़ यहाँ पर आना. इसका पूरा वीडियो मैं सुबह दिखाऊंगा क्योंकि हमें आने में थोड़ा लेट हुआ है, तो अंधेरा छाया हुआ है, लेकिन फिर भी एकदम दिल को छूने वाला ऐसा एक जगह है. तो प्लीज़ आप आना. Hi friends, my name is Umesh. So today we are in Srivardhan beach. This is a night view, very nice view. We are with my friends. So we are feeling very good and very nice beach, very clean beach here. So you can take your vehicle here over the beach. And you can enjoy the beach scenes and night view. So thank you. Hi everyone. Everyone, we are enjoying the Srivardhan beach and lots some enjoy. So this is my friend Deepak. He is
working in the Maruti Exposition. So other my friends are enjoying the beach view, and so we are feeling very good and very nice. उमेश. मी उमेश जाधव. हां आणि हा आमचा भरत जाधव भरत हां भरत हाड सॉरी मी विश्वनाथ विष्णू कागस. आणि हा बाबू 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 आमचा स्वयंपाक बनलेला आहे. चिंबोरे आलेले आहेत बघा, चिंबोरे रेडी आहेत. आणि आता बाबू याचा वाटोला लावणार म्हणजे चांगलं करणार आहे, वाटणा बिटणा करून. काम चल रहा है. मध्ये एक आहे ज्याचं आता लग्न जमलेलं आहे, त्यामुळे तो खूप बिजी फोनमध्ये. 2 आहेत ज्यांचं झालेलं आहे आणि बायकोला वैतागून कुठंतरी बाहेर मोकला श्वास घ्यायला आलेले आहेत आणि ते एकदम मस्त एन्जॉय करतात. हा व्हिडिओ मी वहिनीला पाठवणार आहे. मस्त म्हणतात, एकदम सूममध्ये पत्ते केलं बघा. अरे 2 आहेत जे घरी पण करतात आणि इथं पण तीच वेळ आहे त्यांच्यावर बघा. घरी पण स्वयंपाक, इथं पण स्वयंपाक. ते बघा यांचे हाल इथं नाही आहे, स्वर्गात गेल्यावर यांचे हात मोकळे होणार आहे ते. जागेवर भेटला तुझी मला लत लागली, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये कारव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. साथ सोडणार नाही जीवनभर तुझी, साथ सोडणार नाही जीवनभर तुझी. एक मित्र कर, एक मित्र कर आरशासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र हा, मित्र हा, मित्र हा असेल मनासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आज हमारे ट्रिप का 2nd डे है और बाकी सब तैयार हो रहे हैं. वैसे मैं तैयार नहीं हुआ हूँ, लेकिन गाड़ी को भरना था, गाड़ी के अंदर बहुत सारा सामान रखना था, इसलिए मैं आया था. और ये हमारे साथ हमारे दोस्त, हमारे साथी, हमारे सखे भारत जी है. ये भी अभी तैयार हो रहे हैं आज के 2nd ट्रिप के लिए. तो आज दिखाएंगे हम लोग क्या आरोह होने वाला है. आम्ही रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या पिकनिक पॉईंटवर आलो आहे आणि अतिशय सुंदर आनंद घेत आहे. अतिशय सुंदर बीच आहे आणि या बीचवरचा निसर्ग आणि त्या समुद्राच्या लाटा अतिशय आनंददायक वातावरण, थंड वातावरण, इथले पक्षी, प्राणी, नारळाची शेती, खूप सुंदर इथली मातृभूमी आणि इथली माणसं देखील जिव्हाळा जीव येणारी माणसं, प्रेमळ स्वभावाची माणसं, असा एक पिकनिक पॉईंट म्हणून श्रीवर्धन या ठिकाणी आम्ही आज पिकनिक करून निघत आहोत.
नाही मी काय म्हणतो इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही नेहमीच घरासोबत असता परिवारासोबत असता आणि आज या सर्वांना बाजूला सारून रोजचं काम ती दगदग एकदम म्हणजे इथे पोचल्यानंतर पोचण्याच्या अगोदर एक चेहऱ्यावर कामाचा ताण आणि ताणतणावाखाली असलेला माणूस इथे आल्यानंतर माणूस एकदम मोकळा रिलॅक्स होऊन जातो. इथला निसर्ग बघितल्यानंतर इथला समुद्र बघितल्यानंतर तो माणूस एक शांत त्याचं माइंड होऊन जातो. आणि त्याचबरोबर इथले प्रसिद्ध असलेली इथली चविष्ट मच्छी खाल्ल्यानंतर एक वेगळा आनंद तुम्हाला मिळतो आणि खूप चांगला निसर्ग आहे. तुम्ही नक्कीच इथे भेट द्या, तुम्हाला अनुभवायला मिळेल. जर तुम्ही कधी श्रीवर्धनला येत आहेत तर तुम्ही नक्कीच या येत्यावर व्हिजिट करा, कारण इथे सर्वात स्वस्त तुम्हाला राहण्यासाठी पार्टीसाठी अशी जागा भेटून जाते. बघा आम्ही वरचं पूर्ण बुक केलेलं आणि हे फक्त 1000 रुपयामध्ये होतं आणि त्याची पूर्ण डिटेल्स म्हणजे तुम्हाला हवी असेल तर मी हे बॅनरवर दाखवतो. आणि हे बीचच्या एकदम जवळ आहे, म्हणजे एकदम नियर बाय में है ये बीच. ये देखो ये उनका नंबर है, आप इनको कॉल कर सकते हो. ये देखो इसका नाम, हे याचं नाव आणि हा नंबर आहे. आणि हे बघा बाजूलाच बीच दिसतं इथं, तर तुम्ही बघाला हे बघा हा बीच लगेच दिसतोय. आणि चांगलं अजून त्यांचं मोठं घर पण होतं इथं राहण्यासाठी AC रूम. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आम्ही फक्त 1000 रुपयामध्ये 6 जणं आणि पूर्ण 24 तास आम्ही इथे राहिलेलो आहेत. पाहू शकता राहण्याची सोय मस्त, बाहेर आम्ही जेवण बनवलेलं आणि खूप मस्त असं मोकळं आहे. पाठीमागं गार्डन आहे. जसं कोकणातील आपल्याला वाटतं आपण कोकणात यावं, कोकणात राहावं आणि कोकणातला एक राहण्याचा अनुभव घ्यावा, तर तुम्ही नक्कीच इथे येऊन व्हिजिट करा. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आपण आता जस्ट श्रीवर्धन बीचवरून निघालो आहे हरिहरेश्वर दक्षिण काशी क्षेत्र असलेल्या मंदिराकडे. तिथे आपण गेल्यावरती आता पुढे बघूया, तुम्हाला एक सुंदर असं आम्ही दृश्य दाखवू. आपण निघालो आहोत आता हरिहरेश्वर येथून. आता आपण पुढचा आपला आरावी बीच तर्फे आपण जाणार आहोत आपला दिव्यागर बीचवरती. तर आपण आता तिथे बघू आपले मित्र कसे एन्जॉय करतात हे तुम्हाला आम्ही लवकरात दाखवू. आणि जीवनाचा आनंद कसा घ्यायचा हे आमचे मित्र परम मित्र बाबू तसेच दीपक दादा हे तुम्हाला एकदम त्याचा उत्कृष्ट असा नमुना दाखवतो.
काय कर मग ट्रॅक आलाय पुढं बाबू आज का दिन मेरे दोस्तों के नाम तो उसके लिए गाना मेरे जैसा यार कहाँ ऐसा यार आना याद करेगी दुनिया हमारा है जो भी है लेकिन मैं बहुत खुश हूँ आज देख सकते हो ये दीघा बीच और मैं अभी जा रहा हूँ मेरे दोस्तों के पास बल्लेबाज भरत जी हरट जी खेल रहे हैं और यहाँ पर गेंदबाज डालने के लिए विश्वनाथ जा रही है मारा और ये ह्या गाडीतून आलेलो आहेत आणि पुन्हा रोजचे धाकधड आणि धावपळ होणार आहे उद्यापासून रोजच्या कामाला त्यासाठी आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत आपले सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार हा विश्वनाथ उमेश बाबू दीपक भरत आणि आता हे चाललेले आहेत आता पुन्हा त्यांच्या गावी शुभरात्री सर्वांना.